नवचेतना आयडिया व्हिडिओ जन्म ते 3 वर्ष मुलांच्या मातांसाठी। सर्व लीडर मातांना नमस्कार। तुम्ही सगळ्या कशा आहात? मागील आठवड्याच्या आयडिया व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल, तसेच मुलांसोबत दाखविलेले खेळ तुम्ही खेळून घेतले असतील। चला तर तुम्हाला आलेले मजेदार अनुभव सर्वांना सांगा। आपले अनुभव सांगेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे मिळून काही करूया। या आठवड्याचा मजेशीर खेळ वस्तू मोजणे। सर्व मातांनी गोलात बसावे, मधोमध काही वस्तू ठेवा, जसे पेन्सिल, बाटली, स्केल इत्यादी। या वस्तूंना माचिसच्या काडीने किंवा खोड रबरने मोजल्या तर त्यांची संख्या काय असेल याचा अंदाज लीडर माता प्रत्येक मातेकडून घेईल। आता वस्तू माचिसच्या काडीने मोजाव्यात। ज्या मातेचा अंदाज बरोबर किंवा त्या संख्येच्या जवळपास असेल ती माता विजेता असेल। गरज असल्यास मातांना मदत करा। चला खेळ सुरू करूया। हा गमतीशीर खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। आजही देशाच्या अनेक भागात बालविवाह होत असून त्याचा अनेक स्त्री पुरुषांच्या जीवनावर खोलवर परिणाम होत आहे। चला या व्हिडिओच्या माध्यमातून बालविवाह म्हणजे काय आणि त्याची कारणे आणि दुष्परिणामांबद्दल समजून घेऊया। वरील माहिती समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। या माहितीचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो? सर्व मातांनी पाळीपाळीने आपापले विचार सांगावेत। चला आता पुढची कृती करूया, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांसोबत करा। या खेळांतून मुलांची लेखनाची पूर्वतयारी होऊ लागते। मुलाच्या हातात पिठाचा गोळा द्या, त्याला त्याचे लहान लहान गोळे बनवून दाखवा। दाखवल्याप्रमाणे मुलाला गोळे बनवण्यासाठी प्रोत्साहित करा। मुलाच्या हातात पिठाचा गोळा द्या, त्याचे लहान लहान गोळे आणि लांबट आकाराच्या वाती बनवून मुलाला दाखवा। दाखवल्याप्रमाणे मुलाला गोळे आणि वाती बनवण्यास प्रोत्साहित करा। आई आणि मूल एकत्र मिळून पिठापासून गोळे आणि वाती बनवून त्यापासून कोणतीही एखादी वस्तू तयार करतील, जसे बाहुली। आपल्या मुलांच्या वयोगटानुसार खेळ समजून घेईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया। आशा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या वयोगटानुसार कोणता खेळ खेळायचा आहे हे समजलं असेल। पुढच्या आठवड्याच्या मीटिंग पर्यंत दररोज काही वेळ काढून हे खेळ आपल्या मुलांसोबत नक्की खेळा। आजच्या कृती इथेच संपत आहेत। असेच नवे खेळ आणि माहिती घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या। हसत खेळत रहा। नमस्कार।